नमस्कार, मी बाबू पोटे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। अजित पवार बोलतोय, शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न। पार्थसाठी दादांकडून संपर्क अस्त्राचा वापर। संवाद मराठीचा दणका, पेणच्या महसूल विभागाला जाग, कारवाईच्या भीतीने भूमाफियाचे पलायन। विकासाचं राजकारण करण्याऐवजी जातीचं राजकारण का करताय? राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा पंतप्रधानांना सवाल। कामाचा वारसा असलेल्या श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवा, आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन। कर्जत तालुक्यातील पेठ गाव विकासापासून वंचित, ऐतिहासिक किल्ला आणि रस्त्याची दुरावस्था। देशात भाजपला पूर्ण बहुमत मिळणे कठीण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भविष्यवाणी। शेतकऱ्यांनी डांबरीकरणाचे काम बंद पाडले, गटार बांधून देण्याची मागणी। चौलच्या दहावीर मंदिरातील लाठीची यात्रा उत्साहात संपन्न। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। अजित पवार बोलतोय, पार्थ लोकसभेसाठी उभा आहे, तो पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून तुम्ही शक्य ती मदत करा असे शब्द फोनवरून कानावर पडतात। बाकी काही असेल तर थेट माझ्याशी बोला असे सांगून फोन कट होतो। अजित पवार यांच्या या शब्दांनी सेना भाजपचा कार्यकर्ता भांबावून आणि हुरळून जात आहे। पार्थ यांना दादांच्या या थेट संपर्क अस्त्राचा मोठा उपयोग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पवार कुटुंबाने याआधी पराभव पाहिलेला नाही, मात्र यावेळी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी लढत आहे। बारणे यांच्या मागे भाजपची पूर्ण ताकद लागली आहे, त्यामुळे ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे। संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले असून पार्थच्या पराभवाला कारण ठरेल अशी कोणतीही रिस्क घ्यायला अजित पवार तयार नाहीत। सुनेत्रा पवार या देखील पार्थच्या प्रचारासाठी घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। अजित पवार देखील तळ ठोकूनच मतदारसंघात बसले आहेत। अजित पवार यांनी पार्थसाठी राष्ट्रवादीतून शिवसेना भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना फोन करण्यास सुरुवात केली आहे। पार्थ उभा आहे, त्याला मदत करा असे ते सांगत आहेत। सत्तेत असताना उपमुख्यमंत्री असताना केलेल्या मदतीची आठवण करून देत पार्थला मतदान करा, आपल्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात येईल असे फोनवरून अजित पवार सांगत आहेत। त्यामुळे युतीचे नेते धक्क्यात आहेत, दादांच्या फोनमुळे अस्वस्थ होत आहेत। यासोबतच तिसऱ्या टप्प्यातील रायगड मतदारसंघाचे मतदान होत आहे। त्यानंतर मावळ मतदारसंघाचे सूत्र सुनील तटकरे आणि शेकापचे नेते जयंत पाटील हे घेणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे। पुढच्या आठवड्यामध्ये अजित पवार, आमदार सुरेश लाड, सुनील तटकरे, जयंत पाटील, प्रमोद हिंदुराव यांनी सेना भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ ठरवली आहे। राष्ट्रवादीने मतांचे योग्य नियोजन केले आहे। आता सेना आणि भाजप नेते कोणाला मदत करतात यावर मावळ मतदारसंघात काय होणार हे अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54। पेण तालुक्यातील आंबिवली येथील भूमाफियांच्या माती उत्खननाविरोधात सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी उठवलेला आवाज संवाद मराठीने सर्वत्र पोहोचवल्याने शासकीय अधिकारी खडबडून जागे झाले। माफियांच्या मशिनरी, डंपर, जेसीबी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि कारवाई होईल या भीतीने भूमाफियांनी पळ काढला। जानेवारी 2019 पर्यंत अतिरिक्त 16,000 ब्रास मातीचे उत्खनन केल्याने 4,85,00,000 रुपये दंडाची नोटीस तात्काळ बजावण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केलेल्या मागणीनुसार उर्वरित मोजणी GPS किंवा ATS मशीनद्वारे करून पुन्हा दंड आकारण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी पंचनामाही करण्यात आला, मात्र हे भूमाफिया अधिकाऱ्यांशी संगनमत करून पळून गेल्याने उर्वरित उत्खननाची रॉयल्टी तसेच दंड मिळून 7 ते 8 कोटी रुपयांचा भार आदिवासी गोरगरीब जनतेवर पडणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे। गेली अनेक महिने रात्रंदिवस सुरू असलेल्या उत्खननाकडे शासकीय अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली। शासनाचा जवळपास 8 ते 10 कोटी रुपयाचा महसूल कोणी बुडवला याचा शोध घेतला असता अनेक अधिकारी यामध्ये गुंतलेले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वाटेकरी असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे। त्याशिवाय मुजोर उत्खनन माफिया एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन करून शासनाला चुना लावू शकतो का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पेण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागासवर्गीय म्हणण्याआधी भारतीय आहे असं म्हणायला होतं। विकासाचं राजकारण करण्याऐवजी जातीचं राजकारण का करताय असा सवाल
राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पार्थ पवार बोलत होते। मी काल मनसेच्या लोकांना सांगितलं की आपण भाजप सरकारला काढायला एकत्र आलोय असं सांगत राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी निवडणुकीनंतर आम्ही कुणालाही विसरणार नाही असं आश्वासनही दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीवर न बोलता विकासावर बोलावं असंही पार्थ पवार यांनी म्हटलं आहे। नरेंद्र मोदी एक म्हणतात की मी मागासवर्गीय आहे। मला एक सांगायचंय नरेंद्र मोदीजी, तुम्ही पहिला म्हणायला पाहिजे मी एक भारतीय सिटीजन आहे, भारतीय नागरिक आहे। तुम्ही ह्याच्या जातीचं राजकारण न करता देशाचा विकास कसा करायचा त्याच्यावरती पहिला यांनी विचार करायला पाहिजे आणि ते सगळं तुम्हाला लोकांना कळालंय, त्याच्यामुळे आपण सगळे इथे एकत्र आलोय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पिंपरी चिंचवड। खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे कामाचा वारसा तर राष्ट्रवादीकडे आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचार आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराचा वारसा असलेल्यांना घरी बसून कामाचा वारसा असलेल्या श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवण्याचे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले। पनवेल खारघर शहरासह परिसरात महायुतीने झंझावती प्रचार केला। अनेक ठिकाणी सभा बैठका घेतल्या। महायुतीच्या माध्यमातून मागील 5 वर्षात केलेली कामे जनतेसमोर मांडण्यात आली। त्यानंतर खारघर येथे वुमन्स वेलफेअर असोसिएशनची बैठक झाली। या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते। यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौथमल, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, लीना गरड आदी उपस्थित होते। श्रीरंग बारणे म्हणाले, शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी मी वेळोवेळी देशाच्या संसदेत प्रश्न उपस्थित केले। केवळ प्रश्न उपस्थित केले नसून त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे बारणे यांनी यावेळी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, लवकरच परत येतोय, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात उर्वरित घडामोडी। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात उर्वरित घडामोडी। कर्जत तालुक्यातील पेठ किल्ला अर्थात कोथलीगड ऐतिहासिक किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ गाव असून या गावाच्या नावावरून त्याला पेठचा किल्ला असेही म्हणतात। पेठ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची आणि किल्ल्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। शिवाजी महाराजांच्या काळात पेठ किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यासाठी केला जात होता। संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला विशेष महत्त्व होते। किल्ल्याला भेट देण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येने राज्यभरातून मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स आणि किल्लेप्रेमी येत असतात। या गावाकडे आणि पेठ किल्ल्यावर जाणारा कच्चा घाट रस्ता आहे। या रस्त्यावर सर्वत्र अस्ताव्यस्त दगडगोटे पसरले आहेत। तीव्र उतार आणि चढ तसेच वेडीवाकडी वळणे यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे। रस्त्यावरून 4 चाकी वाहन जाऊ शकत नाही। गावातील बहुतेक लोक शहरातून काही सामग्री आणायची असेल तर बैलगाडीचा वापर करतात। रस्त्यावरून दुचाकी चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। या गावाच्या नावावरून प्रसिद्ध असलेल्या पेठ किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वांना आंबिवली गावात रस्त्यावर वाहन लावून पुढील प्रवास कच्च्या रस्त्यावरून पायी करावा लागतो। मागच्या वर्षी घाट रस्त्यात दरड कोसळल्याने अनेक किल्लेप्रेमी अडकले होते। पेठ गावात जवळपास 300 ते 350च्या आसपास मतदार आहेत। निवडणूक आल्यावर सर्वच उमेदवार आणि राजकारणी मतं मागायला येतात, मात्र अनेकांना या रस्त्याच्या दुरावस्थेचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे। असंच म्हणजे सरकार ते काय मनोज घेत नाही। अच्छा, प्रत्येक वर्षी विलक्षण आलं का येणार बाबा तुमचा रस्ता आम्ही पुढल्या वर्षी चालू करू, फक्त बोलून जाणार पण रस्ता चालू नाही। रस्त्याबरोबरच गावात पाण्याची भीषण समस्या आहे। रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करून घाटात संरक्षक कठडे बांधावेत आणि गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायने। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही। देशातील प्रादेशिक राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर भाजपसाठी 2014 सारखी परिस्थिती राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबाग येथे शेतकरी भवनमध्ये बोलताना व्यक्त केलाय। गेल्या 5 वर्षात प्रादेशिक पातळीवरील राजकीय परिस्थिती बदलली आहे। उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र आले आहेत।
चंद्राबाबू नायडू एनडीएच्या सोबत नाहीत. जयललिता यांच्या पश्चात तामिळनाडूमध्ये एडीएमके गटातटाचे राजकारण सुरू आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. कर्नाटकमधील परिस्थिती भाजपासाठी आश्वासक नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली ते देवाचे गोठणे या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावरची गटारे बांधून द्या अशी मागणी केली आहे. धाऊलवल्ली ते देवाचे गोठणे या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेतून डांबरीकरणाचे काम जोरात सुरू असून जोपर्यंत गटार बांधून देत नाही तोपर्यंत काम करू नका असे शेतकऱ्यांनी ठणकावले आहे. या प्रकरणी आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असेही साठे यांनी सांगितले. सदर गटार पूर्ण उतारावर असून पाणी वाहण्याची तीव्रता अधिक असल्याने अनंत साठे यांनी हे काम थांबवल्याचे कळते. या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आणि वरच्या बाजूला बाग आहे कलमाची आणि या ठिकाणी बांधणी भरणं आवश्यक आहे. तर इथे गटार बांधायला मी खाली काहीतरी बांधणी करायला गटाराचा बेस असणं आवश्यक आहे म्हणून आणि इथून पाटाचा पाईप हा जो आहे तो गटाराची लेवल आल्याशिवाय लेवलने गेल्याशिवाय तो पाणी पुढे खाली जाणार नाही बागेला, म्हणून मी त्यांना मागणी केली होती. तर आता ते इथपर्यंत गटार द्यायला तयार झालेले आहेत या पोलपर्यंत आणि इथचा पुढचा भाग जो आहे वहाळापर्यंतचा. आमची मागणी अशी आहे की पूर्ण गटार वहाळापर्यंतचे पूर्ण गटार हे बांधून मिळायला पाहिजे. कारण हे बघताय तुम्ही या ठिकाणी हे या पावसामध्ये पहिल्या 1-2 पावसामध्ये हे गळून वरची जी बांधणी आहे बागेची आणि जिथून पाट आलेला आहे पाटाचा पाईप आलेला आहे त्याला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे वरच्या अगदी सुरुवातीपासून तर ह्याच्यापर्यंत वहाळापर्यंत हे गटार बांधून पक्क गटार बांधून मिळणं आवश्यक आहे. सचिन नारकर, संवाद मराठी लाईव्ह, राजापूर. अलिबाग तालुक्यातील नयनरम्य गाव म्हणून चौलची ख्याती आहे. देवदूतांचे गाव म्हणूनही चौलची पंचक्रोशीत ओळख आहे. चौलमध्ये पुरातन अशी देवी देवतांची असंख्य मंदिरे पाहायला मिळतात. डोंगरात वसलेले दहावीर मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध असून चैत्र महिन्यातील पौर्णिमेला इथे लाठीची यात्रा भरते. परिसरातील ग्रामस्थ एकत्र येऊन येथे लाट फिरवतात. पिढ्यानपिढ्या लाठीची यात्रा दहावीर मंदिरात भरवली जाते. दहावीर महाराज हे भगवान शंकराचे रूप असल्याने हर हर महादेवाचा गजर सर्वत्र होतो. वैद्य, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.